नमस्कार मित्रांनो, आता वाजले सायंकाळचे 5:30. सर्वप्रथम माझ्या चॅनल श्रीकांत कुंडलीकर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रो, हे बघा, कोकणातला निसर्ग पाहून घ्या. तुम्ही कोकणातला निसर्ग पाहून घ्या. किती छान निसर्ग आहे. कटकवली ते राधानगरी रोड आहे. आणि रस्त्यातच आपल्याला फोंडा घाट लागला होता. किती छान निसर्ग आहे पहा. सूर्यकिरण नाही पडून राहिले. एवढे झाड आहे बघा. अंधार पडून राहिला. दाट जंगल आहे मित्र. बघ, इकडे ऊन आहे पहा. इथं झाडाच्यानं ऊन नव्हती पडत.
आपल्याला सगळं सावली होती ती. आता इकडे बघा, इकडे ऊन आहे, इकडे सूर्यनारायण आहे बघा. एवढे दाट जंगल आहे. छान. इथला निसर्ग पाहून मन कसं मस्त म्हणजे भरून गेलं. कोकणामध्ये खूपच सुंदर निसर्ग आहे मित्र. एकदा भेट द्या तुम्ही पण. कोकणाला भेट द्या एकदा. पावसात आभाळ आलाय, थोडस ढग जमून राहिले मित्र. ही एक घाट लागला आपला. कोणता घाट आहे ते नाव नाही दिलं आहे. राधानगरीचा घाट असेल हा. किती हे आहे, भाषा आल्हाददायक वाटून राहिलं. छान. गाडी चालवून बोलायचं दोन विचार राहते मनामध्ये. एक गाडी चालवायचा विचार, एक आता काय बोलावं ते विचार राहते. गाडी चालवून मी तुमच्यासोबत बोलून राहिलोय. कसं इकडे लक्ष द्यावं लागते आणि व्हिडिओकडे पण लक्ष द्यावं लागते. मनमुराद फिरलो, मस्त छान वाटलं.
दिसत नाही आपल्या मागचा. रूटच पूर्ण घाटाचा आहे. हो धरण आहे करे धरण आहे सर, धरण आहे. राधानगरी आहे. राधानगरी राधानगरी धरण मित्र, राधानगरी धरण आहे. कोण चाललं लोडिंग असं. आठ 10 किलोमीटर होते राधानगरी. हो, आपला व्हिडिओ फार मोठा झाला आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि माझं फेसबुक आणि इंस्टाग्राम आय डी आहे श्रीकांत कोंडोलीकर व्लॉग यवतमाळ, त्याला पण फॉलो करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इथेच थांबूया. बोला बोला बाळू मामाच्या नावानं चांग बोला. जय बाळू मामा.